हेलो सुपर लर्नर, आजच्या इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं आर्टिकल्सचा पार्ट 1, ज्यामध्ये आपण ए आणि एन चा उपयोग कुठे करतो ते बघितलं होतं। आज बघणार आहोत दी किंवा द चा उपयोग, युजेस ऑफ आर्टिकल द और दी। ओके, तर लेट स्टार्ट इट। जसं की तुम्हाला माहित आहे, माझं नाव शुभम राऊत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर अनेक विषय शिकवत आहे। 5वी ते 12वी पर्यंत सर्व कंटेंट्स आपल्या YouTube चॅनलवर आहे। जरी कोणते सिबलिंग्स म्हणजे तुमचे भाऊ बहीण किंवा तुमचे कझिन्स किंवा तुमचे ब्रदर सिस्टर नेबर, तुमच्या जवळ घराशेजारचे कोणी असेल 5वी ते 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत, त्यांना तुम्ही हे माझं चॅनल शेअर करू शकता जर माझं कंटेंट भारी वाटत असेल तर। चला तर आज कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी फायरचा इमोजी सेंड करायचा आहे, कारण की आजचं शिकणार आपण द त्यासाठी असतो, कारण वंदे इंग्लिश ग्रामर मध्ये आपण काय करतो, आग लावायचं काम द करतो, फायर। कुठे बोलताना बघा दी द असं उच्चार निघत असते। मग तेच बघूया द चा उपयोग नेमका काय आहे। तर सुरुवातीला द हे आपण बघितलं काल एक डेफिनाइट आर्टिकल आहे। काय डेफिनाइट आर्टिकल आहे, कारण की का बरं आपण डेफिनाइट आर्टिकल म्हणतो, द ला निश्चित आहे ते एका स्पेसिफिक नाउन सोबतच लागतो। ती काय लागतो, एका स्पेसिफिक किंवा युनिक नाउन सोबतच लागतो। काय लागतो, द हे जे आर्टिकल आहे ते एका स्पेसिफिक एका नोन एका युनिक नावासोबतच लागतो, म्हणून काय हे डेफिनेट आहे, हे निश्चित आहे। याच्यासोबत लागणार म्हणजे लागणारच, निश्चित आहे। तर ते कोणासोबत लागणार तेच आपल्याला या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघायचं आहे। तर द, विद्यार्थी मित्रांनो नोट करा, द हे एका स्पेसिफिक नाउन सोबत लागतो। काय लागतो, एका स्पेशल नाउन किंवा स्पेसिफिक नाउन सोबत। ओके, पर्टिक्युलर नाउन सोबत लागतो। ओके, त्याचबरोबर इथे सिंगुलर सोबत पण लावू शकतो, म्हणजे एखाद्या सिंगुलर नाउन सोबत पण लागतो आणि प्लुरल नाउन सोबत पण लागतो आणि प्लुरल सोबत पण लागतो। इथं काही सिंगुलर प्लुरलचा रोल नाही, परंतु ए आणि एन फक्त सिंगुलर सोबत लागतो। ओके, इथं प्लुरल आणि सिंगुलर दोन्ही सोबत लागतो द। तिसरा युजेस आहे याचा वाला, की ज्याला आपण ओळखतो, आपण नो नाव त्याच्यासोबत ज्याला आपण ओळखतो, आपल्यासाठी तो ओळखीचा आहे, त्यासोबतच आपण द लावत असतो, अनोळखी सोबत लावत नाही। ओके, आणि जगामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत जे एकच आहे त्यासोबत पण लावतो, जसं की पृथ्वी एकच आहे, सन एकच आहे, त्यासोबत सुद्धा काय लागतो आपण, जे ओनली थिंग्स आहे म्हणजे ओनली वन थिंग्स आहे, त्या थिंग्स सोबत आपण काय लावतो, द लावतो। इथपर्यंत लिहून घे, हे द कोणासोबत लावायचा। द एक स्पेसिफिक नाउन, जसं की एखाद्या ओळखीचं नाउन असेल, स्पेसिफिक असेल, एखाद्या पर्टिक्युलर वस्तूचं नाव असेल तर ते द लावून, सिंगुलर प्लुरल दोन्ही पण चालतं। अननोन म्हटलं इथं, नोन ज्या ओळखीला ज्या माणसाला आपण नोन आहोत, ओळखतो, त्यासोबत आपण काय लावतो, द लावतो। अननोन नाही, अननोन म्हणजे अनोळखी होतो। नोन व्यक्तीसोबत आपण ज्याला आपण ओळखतो, ज्याला आपण माहित आहे ती वस्तू, त्यासोबत द लावतो। आणि ओनली वन थिंग्स। आणि नोन कोणासाठी, ज्याच्यासोबत मी बोलत आहे आणि माझ्यासोबत जो बोलत आहे, आम्हा दोघांनाही ती वस्तू माहित आहे किंवा आम्हा दोघांनाही माहित आहे की बोलणं कशासाठी चालू आहे किंवा कोण्या वस्तूशी आपण कोण्या वस्तूबद्दल आपण बोलतो, तर ते माहित असेल दोघांनाही तरी आपण द लावतो त्या वस्तू समोर। ओके, इथपर्यंत क्लिअर झालं विद्यार्थी मित्रांनो? टेक अ स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा लिहून घेत चला, कारण मला माहित आहे मुलं स्क्रीनशॉट घेतात पण ते कधी बघतात न बघतात, कधी उघडून सुद्धा बघत नाही, पण तुम्ही नोट केलं तर तुम्ही कधी ना कधी ते वाचणारच। आता आहे पहिला रूल, लिहून घ्या रूल। आता हे झाले, एवढ्या सोबत लागतो, पण पहिला रूल काय याचा बघा। पहिला रूल आहे आपला रूल नंबर 1। ओके, रूल नंबर 1 द कोणासोबत लावायचा, जे ही सुपरलेटिव्ह डिग्रीचे फॉर्म राहतात, सुपरलेटिव्ह डिग्री। ओके, सुपरलेटिव्ह डिग्री जे राहतात त्याच्यासोबत सुपरलेटिव्ह डिग्री ऍडजेक्टिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीचे ऍडजेक्टिव्ह सोबत द लागतो। ओके, सुपरलेटिव्ह डिग्रीचे जे ऍडजेक्टिव्ह राहतात, सुपरलेटिव्ह डिग्रीचे जे काही ऍडजेक्टिव्ह राहतात, त्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ऍडजेक्टिव्ह सोबत आपण काय लावतो, द लावतो। मग एक्झाम्पल मध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचे ऍडजेक्टिव्ह कोणते असतात, स्मॉलेस्ट। ओके, स्मॉलेस्ट, द स्मॉलेस्ट, द बिगेस्ट, हे झालं बिगेस्ट, द टॉलेस्ट। ओके, हे झाले सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह। द मोस्ट इम्पॉर्टंट, IMP, द मोस्ट इम्पॉर्टंट। मग बघा याच्यासमोर आपण काय घेतलं, द, आणि हे सगळे सुपरलेटिव्ह डिग्रीचे ऍडजेक्टिव्ह आहे। स्मॉल हे पॉझिटिव्ह, स्मॉलर हे
कम्पॅरेटिव्ह आणि स्मॉलेस्ट सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणून जिथं एसटी लागलं ते मोस्टली काय राहते, सुपरलेटिव्ह राहते. ओके, किंवा कुठं मोस्ट. ओके, मोस्ट किंवा एसटीचे सुपरलेटिव्ह. इथं लिहून देतो मी, मोस्ट वाक्यात लागेल किंवा एसटी लागेल. ओके, एसटी त्याला आपण सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो. त्यासमोर आपण द घ्यायचं, द हे आर्टिकल घ्यायचं. लिहून घ्या, द मोस्ट इम्पॉर्टंट, द मोस्ट युनिक, द मोस्ट हँडसम, द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट स्मार्ट. स्मार्टर पण जमते, स्मार्टेस्ट पण जमते. द टॉलेस्ट, द बिगेस्ट, द स्मॉलेस्ट, द बिगेस्ट, द टॉलेस्ट, अशा जे राहतात सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्यासोबत आपण काय घेतो, द लावत असतो. त्याचबरोबर द बेस्ट, गुड, बेटर आणि बेस्ट. म्हणून द बेस्ट हे सुपरलेटिव्ह आहे, बेस्ट काय सुपरलेटिव्ह आहे. त्यामुळे द बेस्ट म्हणून सुपरलेटिव्ह जेही ऍडजेक्टिव्ह असतात, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्यासोबत आपण काय घेतो, द आर्टिकल घेतो, द आर्टिकल घेतो. तर जेही सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे त्यासोबत आपण द आर्टिकल घेतो. एवढं कट करून टाकू, राहू दे. ओके, तर जेही सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे त्यासोबत आपण काय घेतो, द घेतो. आणि सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हची ओळख काय, त्यात मोस्ट राहील किंवा त्या ऍडजेक्टिव्हला ईएसटी लागेल. काय लागेल, ईएसटी, मोस्ट. ओके, ईएसटी लागेल, ईएसटी हे मोस्ट. आता दुसरा रूल बघा, कोणत्याही न्यूजपेपरचं नाव, कोणत्याही न्यूजपेपरचं नाव जे राहते तर त्यासोबत आपण हे लावतो, द लावतो. न्यूजपेपर, न्यूजपेपर नेम, कोणतेही न्यूजपेपरचं नाव, द लोकमत, द पुण्यनगरी, द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, जेही न्यूजपेपरचे नाव आहे त्याच्यासोबत आपण काय वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. द हिंदू, हिंदू काय न्यूजपेपरचं नाव आहे. द टाइम्स ऑफ इंडिया, द टाइम्स ऑफ इंडिया, द लोकमत, काय सगळे न्यूजपेपरचे नाव आहे. त्यासोबत आपण काय घेतलाय, द हे आर्टिकल घेतलाय. काय घेतलाय, द आर्टिकल घेतलाय. काय घेतलाय, द आर्टिकल. जे न्यूजपेपरचे नाव राहील त्याच्यासोबत आपण काय घेतो, द आर्टिकल घेतो, न्यूजपेपरचे नाव. ओके, नेम ऑफ न्यूजपेपर. तिसरा रूल आहे आपला की जेही होली बुक्स राहील, काय होली बुक्स म्हणजे जसं की पवित्र ग्रंथ, होली, किंवा त्याला आपण काय म्हणतो, रिलिजियस बुक. रिलिजियस बुक म्हणजे धर्माचे जे ग्रंथ राहतात, जसे की हिंदू धर्माची गीता, मुस्लिम धर्म जो राहतो त्याचे कुराण, तसंच ख्रिश्चन धर्माची बायबल, याच्यासोबत आपण काय घेतो, द घेतो. म्हणजे होली बुक सोबत, होली बुक लिहा, होली बुक, होली बुकले सिंपली रिलिजियस बुक, रिलिजियस बुक. ओके, रिलिजियस बुक म्हणजे धार्मिक पुस्तके, जसं द गीता, सॉरी गीताच असं आहे, गीता. ओके, द गीता, द गीता, किंवा असं पण लिहिलं चालेल, तुम्हाला जे स्पेलिंग गुड वाटते ते लिहू शकतो आपण. द गीता, द गीता. ओके, द रामायणा, द रामायणा, रामायण, द रामायणा लिहून घ्या, द गीता, द रामायणा. म्हणजे कोणतेही होली बुक असेल किंवा धार्मिक पुस्तके आहे, रिलिजियस बुक, द कुराण, द गीता, द बायबल, यासोबत आपण काय घेतो, द घेतो. थर्ड रूल पण खतम झालेला आहे. चौथा रूल सगळे माझ्यासोबत लिहित चला, म्हणजे तुमचं पण लिहिणं होऊन जाईल. चौथा, आपण मॅगझिन्सचं नाव असेल किंवा कोणतंही इपिक असेल, कोणतंही फेमस बुक असेल त्यासोबत सुद्धा द घेतो. इथे लिहून टाकतो मी फेमस बुक, जसं की विंग्स ऑफ फायर, अब्दुल कलामांचं फेमस बुक आहे. फेमस बुक असेल, कोणचं इपिक असेल, कोणचं नॉवेल असेल त्यासोबत सुद्धा द घेतो आपण. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे आपलं. त्यानंतर आहे चौथा रूल लिहा की जेही माउंटेन्स असतात किंवा पर्वत असतात किंवा रिव्हर असतात तर नेम ऑफ रिव्हर्स, त्याचबरोबर माउंटेन, पहाडिया. ओके, त्याचबरोबर काय, माउंटेन, पहाडिया. माउंटेन्स, पहाडिया किंवा जॉग्राफिकल एरिया, फोर्ट म्हणजे किल्ला,
फोर्ट्स, माउंटेन्स, जिओग्राफिकल एरिया, जिओग्राफिकल एरिया त्यासोबत आपण काय घेतो, द घेतो. मग एक सगळ्याचं उदाहरण घेऊ. रिव्हरच्या नाऊन सोबत किंवा किल्ले, फोर्ट्स म्हणजे किल्ले किंवा माउंटेन्स पर्वतरांगा किंवा जिओग्राफिकल एरिया त्यासोबत आपण द घेतो. आता रिव्हरचं नाव द गंगा, रिव्हरचं नाव. द फोर्ट म्हणजे द रायगड किल्ल्याच्या नावासमोर. द हिमालया जिओग्राफिकल एरिया सोबत आपण द घेतो. ओके, हे लिहून घ्या. द गंगा म्हणजे रिव्हरच्या नावासोबत, नद्यांच्या नावासोबत. द यमुना, द ब्रह्मपुत्रा फोर्टच्या नावासोबत. द रायगड, द राजगड, द जे काही किल्ले आता प्रतापगड, ओके, त्यासोबत सुद्धा द घेतो. माउंटेन्स, द हिमालया, द कळसुबाई, ओके, याच्यासोबत सुद्धा आपण द घेतो. टेक अ स्क्रीनशॉट. फोर्थ पण आपलं खतम झालेलं आहे. नदींच्या नावासोबत, किल्ल्याच्या नावासोबत, माउंटेन्स, पर्वतरांगाच्या सोबत आपण सुद्धा घेतो. आता चौथा आहे, पाचवा आहे की प्लुरल नाउन ऑफ सरनेम. सरनेम म्हणजे आडनाव. प्लुरल नाउन सरनेमचं आडनाव, सॉरी जे आडनाव राहतात त्याचं प्लुरल फॉर्म, जसं की द रावताज, ओके, द राऊतज, द पाटील्स. म्हणजे हे जे यस लागतं आहे तो पूर्ण फॅमिली दर्शवतो. द राऊत म्हटलं तर सगळेच राऊत त्यात आले, म्हणजे होल फॅमिली जर दर्शवत असेल, जर एखादी नाउन प्लुरल असेल ना, ते पूर्ण फॅमिली दर्शवण्यासाठी वापरता की पूर्ण राऊतना जेवायला आमंत्रण सांगितलं बा, मग द राऊताज म्हणजे होल फॅमिली दर्शवण्यासाठी, किंवा द पाटील्स किंवा द गायकवाड्स किंवा द कांबलेज, जिथे एस लागेल ते होल फॅमिली दर्शवण्यासाठी. काय होल फॅमिली म्हणजे पूर्ण फॅमिली दर्शवण्यासाठी जर यस लावत असेल आपण, म्हणजे प्लुरल करत असेल, तर त्यासोबत आपण द घेतो. ओके, थोडं क्रिटिकल आहे हा रूल्स, पण समजून घ्या की जेव्हाही आपण कोण्या फॅमिलीला इन्व्हाइट करतो तर आपण काय म्हणतो, वेलकम राऊताज म्हणजे पूर्ण फॅमिली, राऊतची पूर्ण फॅमिली. वेलकम गायकवाड्स म्हणजे सगळे गायकवाड्स, मग त्यासाठी आपण द गायकवाड्स म्हणजे पूर्ण फॅमिली दर्शवतात. वेलकम द गायकवाड्स, वेलकम द पाटील्स, वेलकम द राऊट्स असं करू शकतो. ओके, द वापराच तिथे. ओके, 5 रूल झालेले आहे. 6वा रूल. आता देशाच्या नावासोबत आपण कधीही द लावत नाही. का लावत नाही? आर्टिकलच लावत नाही देशाचे नाव. परंतु ते देशाचं नाव जर या सुरुवात होत असेल युनायटेड, ओके, युनायटेड ने सुरुवात होत असेल, युनायटेड, ओके, द युनायटेड किंगडम, युनायटेड ने सुरुवात होत असेल, किंवा रिपब्लिकन न सुरुवात होत असेल, किंवा किंगडम त्याला लागत असेल, किंगडम त्याच्या नावासोबत कंट्रीच्या, तर त्यासोबत आपण काय घेतो, द घेतो. कंट्री प्लस हे जर नाउन लागत असेल, युनायटेड स्टेट ऑफ अमिरात, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, रिपब्लिक इंडिया, किंवा द कांगो, रिपब्लिकन कांगो, द किंगडम, त्यासोबत आपण द घेतो. हे झालं 6. जसं की द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजे जिथे युनायटेड लागेल किंवा रिपब्लिकन लागेल किंवा किंगडम लागेल, द युनायटेड किंगडम, तिथं आपण काय घेऊ, द घेऊ.
कारण ते काय होतं, कंट्रीचं नाव न राहता प्लुरल कंट्री होते, त्याच्यात अनेक कंट्री काय राहतात, छोट्या छोट्या कंट्री समावेश राहतात, म्हणून आपण त्याच्या नावासमोर द घेऊ शकतो. परंतु द इंडिया लावणार नाही, कारण इंडिया एकच देश आहे, त्यात अनेक घटक नाही आहे, वेगवेगळे छोटे छोटे देश नाही आहे. परंतु द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये अनेक असे देश, मेक्सिको वगैरे मिळून ते बनलेलं आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्यामुळे त्यासोबत आपण द घेतो. ओके, इथपर्यंत क्लिअर. साधं कंट्रीचं नाव राहिलं द भूटान, द नेपाळ, द इंडिया, द श्रीलंका, द पाकिस्तान असं लागत नाही, साध्या नाऊन सोबत लागत नाही. परंतु तिथं जर युनायटेड लागलं, द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, द युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया, याच्यासोबत आपण काय घेतो, द लावतो. परंतु साध्या जर कंट्रीचं नाव असेल तिथे लावत नाही. नंतरचं बघूया. 6 रूल लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, मी तुम्हाला वेळ देतो 2 मिनिटाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी. टेक अ स्क्रीनशॉट प्लीज. ओके, आता अजून याचा यूज आहे द चा. 6 नेम ऑफ डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. दिशाच्या नावासोबत सुद्धा द घेतो. काय घेतो, दिशाच्या नावासोबत सुद्धा द घेतो. द ईस्ट, द वेस्ट, याच्यासोबत आपण सुद्धा घेतो, द घेतो. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, त्याच्यासोबत सुद्धा द घेतो. कळालं, दिशांच्या नावासोबत सुद्धा द घेत असतो. दिशाचे जेही नावं राहतात त्यासोबत आपण काय घेतो, द हे आर्टिकल्स घेत असतो. ओके, इथपर्यंत क्लिअर. आणि आखरी लिहून घ्या. आखरीचा रूल 7वा, ज्यामध्ये एखादी प्रॉपर नाउन असेल. प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, ते जर कॉमन नाउन जर वापरत असेल, आपण फक्त समजून घ्या, लिहून नका घेऊ, हे काय तेवढा महत्वाचं नाही, परंतु समजून घ्या. एखाद्या प्रॉपर नाउन आहे, प्रॉपर नाउन म्हणजे मी शुभम आहे. ओके, माझं प्रॉपर नाउन आहे शुभम, परंतु माझं नाव जर कॉमन नाउन सारखं वापरत असेल, की तू तर शुभमच आहे. आता मी जर दुसरं जर कोणा, आता माझी उपमा दुसऱ्याला देत असेल, सोपी शब्द सांगू का, काहीच नाही. तुम्ही हे अनेक शब्द ऐकले असेल की महाराष्ट्रातील जे तुकाराम महाराज आहे त्यांना आपण शेक्सपियर म्हणतो, की तुकाराम महाराज काय म्हणतो, ते महाराष्ट्राचे शेक्सपियर आहे. किंवा आपण काय म्हणतो, अनेक वेळा जर कोणी चांगला गावात क्रिकेट खेळत असेल तर त्याला काय म्हणतो, हे आमच्या टीमचा सचिन तेंडुलकर आहे. म्हणजे त्याला आपण ते नाव न देता त्याचं दुसऱ्याचं प्रॉपर नाव देतो, कॉमन नाउन म्हणून. ओके, दुसऱ्याचं प्रॉपर नाव, सचिन तेंडुलकर प्रॉपर नाव झालं, त्या व्यक्तीचं नाव झालं, परंतु आपण ते काय करतो, दुसऱ्या व्यक्तीला कॉमन नाउन सारखं वापरत आहोत. म्हणजे आता कोणी चांगला खेळला क्रिकेट, त्याला काय म्हणतो आपण, तू तर सचिन तेंडुलकरच आहे, किंवा तू तर MS धोनीच आहे. मग किंवा कोणी चांगला गायक असेल, तू तर शेक्सपियरच आहे. म्हणजे असे कॉमन नाउन जर करत असं आपण, एखाद्याच्या व्यक्तीचं नाव आपण जर दुसऱ्याला देत असो कॉमन नाउन सारखं, त्यावेळेस सुद्धा काय म्हणतो आपण, द वापरतो. द कोल्ही, द शेक्सपियर, कुठं, जिथं कॉमन नाउन सारखं वापरतो तिथं. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि हे रूल्स आहे, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब विथ माय चॅनल.